नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दानहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा विचार करत असताना आपण या सारभूत असणाऱ्या अंतिम श्लोकाचं महिमान, व्यासांचे उपकार, ज्ञानोबारायांची ग्रंथरचना, आचार्य परंपरा, गुरूंच्या कृपेचं वैभवाचं कथन, गुरूंच्या कृपेच्या संबंधाने असणारा परिहार आणि समोर संत रूपाने असणारे सगळे श्रोते यांच्या संबंधाचा ज्ञानोबारायांच्या अंतःकरणातला भाव, या सगळ्यांचं स्पष्टीकरण आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्ही सगळे संत आहात. तुम्ही संत माझी या कडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी. तुम्ही सगळे संत आहात. श्रोत्यांना सामान्य रूपाने ज्ञानोबाराय लेखत नाही. आणि मग या संतांची आपण सेवा करावी असं निवृत्तीनाथाने आपल्याला शिकवलेलं आहे. जी जी अपेक्षा मी आतापर्यंत आपल्याकडून केली त्या सगळ्या अपेक्षा आपण पूर्ण करून मला सर्व सुखापर्यंत आणलेलं आहे. श्रोत्यांनाच ज्ञानोबाराय असं म्हणतात, आपण सर्वांनी माझ्याकरता ग्रंथाच्या रूपाने दुसरी सृष्टीच निर्माण केली आहे. आणि ही ग्रंथाची सृष्टी पाहिल्यानंतर, अर्थात ज्ञानेश्वरी ग्रंथ पाहिल्यानंतर आम्ही विश्वामित्राला सुद्धा हसू. त्याचं कारण, विश्वामित्राने प्रतिसृष्टी निर्माण केली, पण एका त्रिशंकू राजाकरता ब्रह्मदेवाला उणीव आणावी यासाठी आणि नासणारी सृष्टी तयार केली. पण आपण मात्र विश्वाकरता ग्रंथ तयार केला. कोणालाही उणेपणा येऊ नये, उलट सगळ्यांना पूर्णत्व प्राप्त व्हावं आणि अविनाशी, याला अभंग सृष्टी असं म्हणतात, ती आपण तयार केली. भगवान शंकराने उपमन्यूकरता क्षीरसागर तयार करून दिला, पण त्याच्या पोटात विषगर्भ आहे. तीही उपमा या ठिकाणी पूर्ण पडत नाही. हा ज्ञानेश्वरी अमृताचा ग्रंथ आहे, पण यामध्ये मात्र ज्ञानामृत साठवलेलं आहे. विषाचा गर्भ यामध्ये नाही. किंवा संपूर्ण जगाला अंधकारातून मुक्त करावं याकरता सूर्य धावून आला हे खरं आहे, पण सूर्याने जसा अंधकार दूर केला तसा तापही दिला. तशाही प्रकारचं हे कार्य म्हणता येत नाही. किंवा तप्त झालेल्या जगाला शांत करण्यासाठी चंद्रही धावून आला, शीतलता प्रदान केली, पण चंद्रामध्ये कलंक मात्र तसाच राहिला. तसा कलंक आपल्या ठिकाणी नाही. म्हणून आपण ग्रंथाच्या रूपाने जोही काही उपयोग किंवा उपकार माझ्याकरता केला तो उपकार निरुपम आहे. अर्थात जगातलं कोणतंही उदाहरण त्याच्या बरोबरीला येत नाही. फार काय सांगावं, आतापर्यंत ज्ञानेश्वरीमध्ये झालेलं सगळं चिंतन हे तुमचं धर्मकीर्तन आहे. आत्मस्वरूपालाच धर्म असं म्हणतात आणि तत्संबंधाने आपण उद्घोष करून बोलणं यालाच कीर्तन असं म्हणतात. हे धर्मकीर्तन आहे. बरं, आपण कीर्तनाचे अनेक प्रकार पाहतो की नाही. नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन, लीलासंकीर्तन असं म्हणतो की नाही, लीलासंकीर्तन. तसं हे धर्मकीर्तन आहे. आत्मस्वरूपाचं प्रतिपादन करणं किंवा धर्माला अनुकूल असणारं बोलणं त्याला धर्मकीर्तन असं म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात, हे तुमचं आहे. तुमच्या स्वरूपाचं, अर्थात श्री गुरुदेव, आपण परब्रह्म आहात आणि तुमच्या स्वरूपाचं कथन या ग्रंथात झालं. हे पूर्णतेला आजपर्यंत प्राप्त झालं. अर्थात किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, इथपर्यंत ग्रंथ समाप्ती पूर्ण झालेली आहे. आणि ज्ञानोबाराय म्हणतात, हीच तर माझ्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे. मेळविलो जन्म फळा. आज तागायत ग्रंथाच्या प्रारंभापासून तर या होईपर्यंत हा ग्रंथ सिद्धीला जावा ही अपेक्षा होती. आणि ग्रंथसिद्धीला जाण्याकरता
मध्यंतरी विघ्न यावं लागत नाही. जर विघ्न आलं तर ग्रंथ बंद पडू शकतो. बऱ्याचदा असं होतं, ग्रंथाला प्रारंभ करता येतो पण प्रारंभ करणारा वक्ताच अंतिम क्षणापर्यंत राहील सांगता येत नाही. म्हणून तर आपल्याकडे मंगलाचरण करण्याची पद्धती आहे की नाही. वैदिक असणाऱ्या शांती मंत्रामध्ये सुद्धा मंत्र आलेले आहे की सगळ्यांचे आमचे कान चांगले असावे, आम्हाला चांगलं ऐकायला भेटावं, सगळे अंग किंवा प्रत्यंग अवयवसुद्धा सुचारू स्वरूपामध्ये राहावे, अशी सगळ्या देवतांना प्रार्थना केली जाते. मंगलाचरणच आहे आणि हे सगळं आतापर्यंत सिद्धीला गेलं. ज्ञानोबा म्हणतात, या ग्रंथाच्या बाबतीमध्ये जी माझे पायिकपण उरले, फक्त सेवकपणा तेवढा माझ्या अंगामध्ये राहिलेला आहे. आणि या सेवकाच्या भूमिकेतून ज्ञानोबाराय स्वामी श्री निवृत्तीनाथांकडे एक प्रकारची वर प्रार्थना करतात. अर्थात आता पुढच्या ओळीपासून पसायदानाला प्रारंभ होतो आहे. आपल्याला ज्ञानोबारायांचं हृदय जर पाहायचं असेल तर पसायदान पाहावं लागेल. संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये जवळपास 9,000 ओव्या आहेत. शिल्लक आहे थोड्याशा, पण पूर्ण संख्या आपण अगदी सरधोपटपणाने धरली तर 9,000 ओव्या आहे. 9,000 ओव्यांच्यापैकी 9 ओव्या पसायदानाच्या आहे. आणि ते पसायदान म्हणजे विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं हृदय आहे. ज्ञानोबारायांचं संत व्यक्तिमत्व कसं आहे हे पाहायचं असेल तर आपल्याला पसायदान पाहावं लागेल. आणि पसायदानातला प्रत्येक शब्द, प्रत्येक भूमिका हे ज्ञानोबारायांचं हृदय आहे. संतांचं हृदय हे आपल्याला तसं हृदय झाल्याशिवाय जाणता येणार नाही. तुका म्हणे अंगे व्हावे जे आपण, तरीच महिमान येईल कळो. संतांच्या हृदयाला कोण जाणू शकतो? कोणी जाणू शकत नाही. गुरुवरे डॉक्टर बाबा सांगत असतात, वज्रादपि कठोरानी मृदुनी कुसुमादपि लोकोत्तराणाम चेतांसी को हि विज्ञातुम अर्हती. प्रसंगाला ते वज्रापेक्षा कठीण असतात, प्रसंग आला तर फुलापेक्षा मऊही होतात. अशा महापुरुषांचं चित्त जाणण्याकरता कोण समर्थ आहे? त्यांचं हृदय जाणता येत नाही, पण एक उपाय आहे, तोही ज्ञानोबाऱ्या सांगतात. जर तुम्हाला झाड जाणायचं असेल तर फुलावरून जाणता येतं. जर तुम्हाला मनुष्याचं अंतकरण जाणायचं असेल शब्दावरून जाणता येतं. आणि गत जन्मातलं कर्म कसं आहे वर्तमान काळातल्या भोगावरून कळतं बघा. तरी जाणीजे झाड फुले का मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. भोगावरून म्हणजे सुखदुःखावरून गत जन्मातलं कर्म कळतं. फुलावरून झाडाचं परीक्षण कळतं. काही काही झाडाला फुलं लागत नाही बरं, पण सामान्य नियम सगळ्यांना फुलं लागतातच. चंदनाला फुलं नाही लागत, चंदनाला फुलं नाही, ऊसाला फळ नाही, सोन्याला सुगंध नाही. म्हणजे का बरं? जेव्हा हे निर्माण केले तेव्हा ब्रह्मदेवाला सांगणारा कोणीच नव्हता, नाही तर तेही निर्माण झालं असतं. फुला द्या, ऊसाला कुठं फळ आहे? त्याला तुरा येतो बघा, पण फळ नाही लागत. किंवा चंदनाला सुगंध असतो पण त्याला सुगंधित फुलं मात्र लागत नाही. सामान्य नियम असा आहे की सगळ्या झाडाला फुलं लागतात आणि फुलावरून आपल्याला झाडाचं परीक्षण करता येतं. तद्वत मनुष्याच्या शब्दावरून त्याचं आपल्याला अंतकरण कळतं बरं. या राजयाची या बोला सेनापती संतोषाला पहिल्या अध्यायामध्ये किंवा 6व्या अध्यायामध्ये तया संजया येणे बोले रायाचे हृदय चोजवले. त्या धृतराष्ट्राचं अंतकरण काय आहे हे संजयाच्या लक्षात आलं की याला ब्रह्मज्ञानाची अपेक्षा नाही आहे. विजयाची सांगे गुढी माझे आणि पंडूचे पुत्र काय करते झाले. शब्दावरून अंतकरण कळत असतं. तद्वत ज्ञानोबाऱ्यांचं अंतकरण आपल्याला पसायदानातून कळतं. म्हणून पसायदान संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ हे ज्ञानोबाऱ्यांचा शरीराचा विग्रह आहे आणि त्या शरीर विग्रहामध्ये असणारं पसायदान हे ज्ञानोबाऱ्यांचं हृदय आहे बरं. आता ज्ञानोबाराय आतापर्यंत काही याचना करत नाही, पण पसायदानाच्या निमित्ताने प्रार्थना करतात. मज द्यावी असं म्हणतात. मागणी मला निमित्त पुढं केलं आहे पण स्वतः करता काहीच मागितलेलं नाही. तोषो निमज द्यावे पसायदान हे असं म्हणणारे ज्ञानोबाराय स्वतः करता काहीच मागत नाही. आणि त्याच पसायदानातला पहिला शब्द आहे आता. आता हा शब्द मंगलवाचक आहे किंवा आता हा शब्द
नवीन विषयाचा प्रारंभवाचक आहे किंवा आता हा शब्द मागच्या विषयाला समाप्त करून नूतन विषयाला हात घालणारा आहे. म्हणून अथ शब्द जो संस्कृतमध्ये आला त्याचंच रूपांतर मराठी भाषेमध्ये आता झालं बरं. जसं की अथा तो ब्रह्मजिज्ञासा, अथा तो भक्तिं व्याख्यास्यामः असे प्रकार आले की नाही. अथ शब्दानेच मंगलाचरणाला प्रारंभ होतो. तसं तो मराठीमध्ये शब्द आला आता. आता ज्ञानोबाराय ज्यांच्याकडे मागणी करतात या मागणीचं एका वाक्यात उत्तर देता येईल. विश्वात्मक देवाकडे विश्वमौली ज्ञानोबारायांनी विश्व कल्याणाकरता केलेले विश्व प्रार्थना म्हणजेच पसायदान. हे सगळे मागणारे मोठे बरं, सगळे मागणारे मोठे आहे. ज्यांच्याकडे मागायचं आहे ते विश्वात्मक देव आहेत. मागणारे सगळ्या विश्वाची माऊली आहे. ज्यांच्याकरता मागायचं ते सगळं विश्व कल्याण व्हावं याकरता आणि विश्वाने प्रार्थना म्हणून स्वीकार करावी अशी ही प्रार्थना आहे. शाळेमध्ये घेतात की नाही मला माहिती नाही, पण मी शाळेत असताना मात्र प्रसादान घ्यायचो आम्ही. आणि आमच्या शाळेमध्ये तर मी गीतेचे श्लोकही सांगायचो. ते पैठणवरून गेलो होतो आणि एका वर्षामध्ये बरेच श्लोक पाठही झाले होते. ते माझ्याकडे छोटीशी सार्थ गीता होते. मग ते शिक्षक म्हणायचे सांगा, पण दररोज एक श्लोक सांगायचो. वांसांशी जीर्णानि यथा विहाय, तो माझा शाळेतच तयार झालेला श्लोक आहे. मग तेव्हा सांगायचो मी, बघा तुम्हाला कधी संधी मिळाली तर सांगत चला. शाळेमध्ये झालं पाहिजे, शब्दही कानावरून गेले पाहिजे. मागणारे कोण आहे? विश्वमाऊली ज्ञानोबाराय. आणि मागतात कोणाकडे? विश्वात्मक देवाकडे. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज म्हणजे 3.5 हाताचा देह एवढाच त्यांचा आकार नाही बरं. संतांना पाहण्याची दृष्टी सामान्य पुरुषाची सामान्य असते, पण ज्ञानोबाराय आपल्या श्रीगुरु निवृत्तीनाथांकडे सामान्य नजरेनं पाहत नाही. भगवद्गीतेमध्ये अर्थ असा आलेलाच आहे की नाही, ज्ञानेश्वरीमध्ये पण ओव्या आल्या आहेत. तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणची देखीजे, एरवी निर्धारिता नेणीजे सोय जयाची. सामान्य नजरेनं आपण पाहिलं तर आपल्याला ते साधारणच वाटतात, पण त्यांच्या अंतःकरणाच्या भूमिकेचा विचार केला तर ब्रह्मदेवालाही कळणार नाही असा त्यांच्या बोधाचा अवस्थेचा स्वरूपाचा प्रकार असतो. हे कोणालाही कळणार नाही. म्हणून तर तुका म्हणे अंगे व्हावे जे आपण. जेव्हा आपण अंगाने होऊ तेव्हा आपल्याला ते कळेल. संतांना जाणता येतं फक्त दोघाला, बाकी संतांना कोणी जाणू शकत नाही. संतांना जाणू शकतात संत किंवा संतांना जाणू शकतो भगवंत, बाकी कोणालाही शक्य होणारच नाही. भगवान परमात्माच म्हणतात, तया ही देहे ककी राथी लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती, परी आम्हा ते ऐसे प्रतिती परब्रह्मची हा. त्याला एक 3.5 हाताचा देह मिळालेला आहे. व्यवहारामध्ये प्रारब्ध कर्माने सुखदुःख होतात म्हणून लौकिकातले माणसं त्यांना सुखी आहे दुःखी असं म्हणतात. पण आम्हाला जर विचारलं ते कोण आहे तर भगवान म्हणतात, आम्हा ते ऐसी प्रतिती परब्रह्मची हा. तो साक्षात परब्रह्म आहे. तेवी आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीच अंतरे, वाचोनी आतुवट वस्तू विचारे, मी तेचे ते देव ते संत, देव ते संत ते वर्तत दिसती देही, परी ते देही नामाच्या ठाई, आणि मी तयांच्या हृदय समग्र असे देहामध्ये राहतात, देहाचे कर्म करतात. म्हणून ते देही पुरुषाप्रमाणे वाटतात, पण विदेही असतात. त्यांना सामान्य पुरुष मात्र कोणी जाणू शकत नाही बरं. जाणण्याची नजरही कोणाला नसते. सामान्य पुरुषाला काय कळतंय? त्याचे भ्रम प्रमाद कर्णापाठो विप्रलिप्सा याने बुद्धी दूषित झालेली असल्यामुळे ते संताला जाणू शकत नाही. संतांना जाणणारा फक्त परमात्मा आहे किंवा संतांना जाणणारे संत आहेत. आणि साधकाची सुद्धा आपल्या गुरुदेवाकडे हीच अपेक्षा असावी. गुरुवारे बाबा सांगत असतात, साधकाने किंवा शिष्याने आपल्या गुरूंकडे ईश्वर म्हणून पाहावं किंवा गुरु साक्षात परब्रह्म या भूमिकेतून पाहावं, म्हणजे त्याला सगळ्या प्रकारचे भाव प्राप्त होतात. वेदामध्ये प्रमाण आलं आहे, जशी आपली आपल्या इष्टदेवावर भक्ती असते ना, तशीच ज्याची भक्ती आपल्या गुरुदेवावर असते, तर शास्त्रामध्ये जे प्रमेय त्याला ऐकायला भेटले नाही किंवा जे त्याला कळाले नाही
ते प्रमेय किंवा सिद्धांत आपोआप त्याच्या अंतःकरणामध्ये प्रकाशित होतात. यस्य देव पराभक्ती यथा देवे तथा गुरो तस्यैते कथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मनाः. हे सगळे अर्थ त्याच्या अंतःकरणात प्रगट होतात. तशी ओवी पण आहे बघा. मग ती सिद्ध प्रज्ञेची लाभे मनची सारस्वती दुभे मग सकल शास्त्र स्वयंबे निगती मुखे. त्याच्या मुखातून आपोआप सगळे शास्त्राचे सिद्धांत बाहेर पडतात. पण कधी साधकाला हे प्राप्त होईल? जर त्याची आपल्या गुरुदेवावर एवढी पराकोटीची भक्ती असेल तर. आणि त्या भक्तीमध्ये तो आपल्या गुरुदेवाला 3.5 हाताचे देह आहेत असं म्हणून कधीच पाहणार नाही. संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबांनी निवृत्तीनाथांचं वर्णन देहसंबंधाने केलेलंच नाही, अजिबात केलं नाही. वर्णन कसं केलं आहे? तो सर्वोपकारी समर्थ सद्गुरु निवृत्तीनाथ राहाट तस मज ही आत रिगोनिया किंवा मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरून म्हणून विशेष अत्यादोरू विवेकावरी. याचा अर्थ ते दिसताना देहात जरी दिसले तर बोधाने मात्र ते व्यापक असतात. आणि ज्याचा बोध व्यापक असतो ना त्यालाच महात्मा असं म्हणतात. असं वाक्य वैकुंठवासी गुरुवारी श्री विठ्ठल महाराज गुले बाबांचं. बुवा महात्मा म्हणजे काय? ज्याचा आत्मा मोठा आहे. अरे आत्मा तर सगळ्यांचाच मोठा आहे. मग आत्मा शब्दाने घ्यायचं अंतःकरण. ज्याचा बोध व्यापक आहे त्याला म्हणतात महात्मा. तरी जयाचे चौखटे मानसी मी होनी असे क्षेत्र संन्यासी जया निजेल्या ते उपासी वैराग्य गा. ज्याचं अंतःकरण महात्मा असतं ना त्याच्या ठिकाणी आपपर भाव नसतो. हा सामान्य पुरुषाकडे असतो. अयम निजहा परो वेती गणना लघुचेतसाम उदारचरितानाम तो वसुधैव कुटुंबकम. किंवा ज्ञानोबांची ओवी. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. संपूर्ण विश्व तो आपल्या रूपाने झाला आहे. विश्वात्मक ज्याचा भाव असतो ना त्याला दुसऱ्यांच्या वेदना ह्या आपल्या वेदना वाटतात. आणि विश्वात्मक महात्म्याला बाकीचे लोक ओळखू शकत नाही. एकच प्रसंगामध्ये आपल्याला या दोन्ही गोष्टी सांगता येतात. जेव्हा ज्ञानोबाराय श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या समवेत पैठण क्षेत्राला आले शुद्धीपत्र घेण्यासाठी. पत्र वाचली हसती सकळ. पत्र वाचून सगळे हसू लागले. म्हणे यांना तर जाती कुळ गोत्र काहीच नाही. आतापर्यंत जे आपण ऐकलं नाही ते आपल्याला पाहायला भेटतं आहे. सगळ्यांनी टवाळी केली, निंदा केली. नावं तर बरवी विचारून नावे बरवी ठेविली विचारून नावे. नावं तर फार चांगली ठेवली. श्री निवृत्ती, श्री ज्ञानदेव, श्री सोपानदेव, श्री मुक्ताई. नावं तर फार चांगली ठेवली. पण नुसत्या नावाला काय असतंय? नावाप्रमाणे करणी पण असावी लागते की नाही? सामान्य सगळे पुरुष होते. त्यात काही भाविकही होते बरं. काही सात्विक लोक होते. भले त्यांचा वेदशास्त्राचा अभ्यास नसेल पण ते म्हणायचे अहो या बाळांच्या चेहऱ्यावरचं तेज तर पहा. या तेजावरूनच कळतंय की ही मुलं सात्विक आहे. ही योगभ्रष्ट किंवा भ्रष्ट आचरणापासून झालेली नाही. सात्विक मुलं चेहरा सांगतो की नाही यांचा. पण त्यांचं काही चालत नसायचं विद्वानाच्या समोर. विद्वान माणसं कोणाचं चालूही देत नाही. म्हणजे चालत काही नसायचं. ते नावावरून त्यांनी टवाळकी केली. अहो नावात काय असतं? पहिलं तो म्हैसा पखाले वाहती ज्ञानातया म्हणते विश्वजनी. पलीकडचे असणारा तो म्हैसा आहे ना तो पाण्याची पखाल वाहतो. सगळे लोक त्याला ज्ञाना असं म्हणतात. यांचंही नाव ज्ञानदेवच आहे. नावातही साम्य आहे की नाही? ज्ञानोबारा म्हणतात जसं नावात साम्य आहे ना तसं आमच्या स्वरूपातही साम्य आहे. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. हा झाला विश्वात्मक भाव. निवृत्तीनाथ म्हणतात की माझंही स्वरूप विश्वात्मकच आहे. आता ज्याचा विश्वात्मक भाव असतो त्याला कोणालाही ताडण केलं की वेदना स्वतःला होत असतात. तुम्ही असं फक्त वेदांतशास्त्र सांगू नका. त्यांचा आणि तुझा आत्मा जर एकच असेल तर मग त्याची या ताडणे तुझं येती वेदना की त्याची या घातना होती घात. ते म्हणले त्यांना ताडण केलं की तुला ताडण होईल. किंवा त्याचा घात झाला म्हणजे कोणाचा? रेडीश्वराचा. तर तुला काहीतरी अपघात होईल का? ते काही नाही. त्यांनी परीक्षाच केली आणि परीक्षा केल्याबरोबर तो चिवळ उठी ज्ञानदेवा. ज्ञानोबारायांच्या अंगावर ते वळ उमटले का? विश्वात्मक भाव आहे.
संपूर्ण विश्व हेच आपलं स्वरूप आहे. तया बंधू कोण काह्याचा, द्वेषिया कवन तयाचा, मीची विश्वायसा जयाचा बोध झाला. संपूर्ण विश्व हेच माझं स्वरूप आहे. ज्ञानोबा म्हणतात माझे श्री गुरु ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. त्यामुळे संपूर्ण विश्व हे माझ्या गुरुदेवाचं स्वरूप आहे. आणि विश्वस्वरूप असणारे माझे गुरुदेव या शरीरामध्ये माझ्यासमोर विराजमान आहे. त्या देवाला मी प्रार्थना करतो. विश्वात्मके देवे, सद्गुरू देवही आहे आणि ईश्वरसुद्धा देव आहे. पण साधकाला ईशभक्तीपेक्षा सद्गुरू भक्ती अधिक आहे. बरं, भगवंताचं पण म्हणणं आहे तुकोबारायांच्या गाथेमध्ये, संतांचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म, केव्हा करिता देवार्चन घरा आले संत जन, देव सारावे परते संत पूजावे आरते. जर आपण देवपूजा करत असाल आणि तेवढ्याच प्रसंगामध्ये संत जर आपल्या घरी आले असेल, संतांचा अपमान केला नाही म्हणजे माझा नित्यनेम सुरू आहे, देवपूजा मी सोडणार नाही, तो धर्म नाही अधर्म होईल. उलट देवाची पूजा करता करता संत आपल्या घरी आले तर भगवंताचं वचन आहे की पहिल्यांदा मला बाजूला सारा आणि संतांना प्राधान्यक्रम द्या. म्हणून साधकाच्या जीवनामध्ये देव कोण आहे? ईश्वर देव आहेच, पण त्याकरता सद्गुरू देव अधिक आहे. आणि सद्गुरूंना सामान्य नजरेनं पाहू नये. बरं, आपली नजर हीच असावी की साक्षात माझे सद्गुरू ईश्वरच आहे. जर आपला हा भाव असेल ना तर ईश्वराला सगळ्यांचं कळतं. आणि गुरुदेवांच्या विषयी जर आपला ईश्वरत्वाचा भाव असेल तर तुम्हाला अनुभव येईल की तुमच्या मनातला संकल्प बोलून दाखवण्याच्या अगोदर त्यांच्या मनात प्रगट होईल. म्हणून कधी कधी घडतं असं की आपण म्हणतो की आमच्या मनात हेच आलं होतं आणि बरोबर बाबांनी तेच केलं होतं की नाही. असं का? अहो ते साक्षात ईश्वरच आहे, परब्रह्म स्वरूपच आहे. जाकी रही भावना जैसी, जशी आपली भावना असेल तशा प्रकारचं आपल्याला फळ प्राप्त होतं. म्हणून ज्ञानोबा म्हणतात विश्वात्मके देवे, माझे श्रीगुरू संपूर्ण ब्रह्मांडामध्ये व्यापक आहे, साक्षात परब्रह्म आहे. आशा सद्गुरुदेवांनी येणे म्हणजे या, वाघ यज्ञे तोषावे. वाघ म्हणजे वाणी, वाणीचा यज्ञ कोण आहे? हा आहे ग्रंथरूप असणारा यज्ञ. ज्ञानेश्वरी ग्रंथ हा वाघ यज्ञ. बरं, हा वाणीचा यज्ञ आहे. ईश्वराकरता आपण जे कर्म करतो ना, ईश्वर प्रित्यर्थ, त्या सगळ्या कर्माला यज्ञ असं म्हटलं जातं आहे. बरं, 4थ्या अध्यायामध्ये अनेक प्रकारचे यज्ञ आले बघा. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर, ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम, ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीना. त्याला यज्ञ असं म्हणतात. देवाकरता जर आपण चालत असाल तर आपल्या चालण्यामध्ये सुद्धा यज्ञ आहे. असं म्हणता की धर्मराजाच्या नगरामध्ये एक महात्मा आला आणि मग कोणीतरी सांगितलं की महात्मा आला आहे तर आपण त्या महात्म्याचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला पाहिजे. तो महात्मा कट्टर होता. काही काही महात्मे कट्टर असतात बघा, ते नियम नाही सोडत. त्याने मी जेवायला येतो पण मला दक्षिणा अगोदर द्यावी लागेल. हे म्हणले आम्हाला तर असे महात्मे माहिती की ते जेवल्यानंतर दक्षिणा घेतात. त्याने त्यांच्यापेक्षा हे तर आपली अपूर्वता आहे. मी अगोदरच घेतो, तिथलं सांगतोय बरं मी. मी अगोदर दक्षिणा घेतो. दक्षिणा काय आहे? मला 100 यज्ञाचं पुण्य लागतं म्हणे, तरच मी जेवायला येतो, अन्यथा येणार नाही. धर्मराज नाराज झाले, कारण आपण 100 यज्ञ अजून काही केलेच नाही ना. मग 100 यज्ञ करायचे अगोदर, मग या महात्म्याला जेव घालायचं. महात्मा एकटा जेवत नसतो. बरं, महात्मा जेवला की त्याच्या मुखाने परमात्मा जेवत असतो. जर साक्षात देवाला तृप्त करायचं असेल तर एखाद्या महात्म्याला जेव घालायचं. ज्ञानोबारांना तृप्त करायचं असेल तर साधकांना जेव घालायचं. साधकांचा मायबाप. त्यामुळे आता देवाला तृप्त करायचं तर महात्म्याला आणलं पाहिजे, आणि महात्म्याला आणायचं म्हणलं तर यज्ञाचं पुण्य दिलं पाहिजे. आणि महात्मा मागतो किती? 100 यज्ञ. शतक मागतोय. 100 यज्ञाचं पुण्याने धर्मराज झाले नाराज. द्रौपदी माता समोर आल्या. सांगितलं स्वामी आपल्या चेहऱ्यावर चिंता दिसते, काय कारण? म्हणे अगं महात्मा आपल्या घरी आला पाहिजे ना. साधो संगम उपासतेही सततम धन्य गृहस्थाश्रम. ज्याला गृहस्थाश्रम धन्य करायचं असेल त्याच्या घरी महात्मा आला पाहिजे जेवायला. आणि आपला गृहस्थाश्रम आहे, महात्मा यायला तयार आहे, पण 100 यज्ञाचं पुण्य मागतोय.
द्रौपदी माता म्हणले तुम्हाला नाही शक्य झालं म्हण नाही, मग मी जाऊ का तुमची आज्ञा असेल तर. अगं माझ्याने आला नाही तुझ्याने काय येणार आहे, अहो तुम्ही ते माझ्यावर सोडा, तुम्हाला फक्त महात्मा घरी आला पाहिजे की नाही, म्हणे हो आला पाहिजे, मी घेऊन येते. द्रौपदी माता निघाल्या अनवाणीच पायाने. महात्म्याला सांगितलं प्रभो आमची विनंती आहे प्रसादाला घरी यावं. ते म्हणे येतो पण 100 यज्ञाचं पुण्य. द्रौपदी माता म्हणाल्या तुमचा आश्रम आणि आमची राजधानी यांच्यामध्ये 500 पावलं होतात आणि प्रत्येक पावलाला मी भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण केलं आहे. राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला पावली. प्रत्येक पावलात यज्ञ झालेले आहे. महात्मन 500 पावलं टाकले घ्या 100. महात्माले असं आहे का आता दक्षिणाही नको जेवायला येतो आहे का. देवाच्या प्रित्यर्थ जर आपण चाललो तर ते सुद्धा एक प्रकारचं यज्ञ आहे. आपल्याला बाकीचे यज्ञ माहितीच नाही, एकच उदरभरण नोहे जाणीचे यज्ञ करावं. असू द्या, परमात्म्याकरता जर आपण अन्न आपल्या उदरात टाकलं, कशा करता की माझ्या उदरातला परमात्मा वैश्वानर रूपाने विद्यमान आहे, तर तुम्ही खाल्लेला घाससुद्धा यज्ञच आहे. ही भूमिका त्या श्लोकाच्या पाठीमागचे आहे बरं. हा नुसतं अन्न खायचं नाही, आणि जर आपल्याला परमात्म्याला अन्न द्यायचं असेल तर ते चांगलंच दिलं पाहिजे. याचा अर्थ शाकाहारच दिला पाहिजे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्वेदम. परमात्मा माझ्या हृदयात आहे जठराग्नीच्या रूपात, आणि त्याला मी अन्न समर्पण करतो. तर आपलं जेवणसुद्धा यज्ञ आहे, आपलं चालणंसुद्धा यज्ञ आहे. फक्त भावना चांगली असावी. जर आपली भावना चांगली असेल तर जेवण यज्ञ आहे, चालणं यज्ञ आहे. आणि भावना चांगली नसेल तर परमार्थसुद्धा यज्ञ होणार नाही. भावना महत्त्वाची पाहिजे, स्वार्थ आणि अर्थ नाही, फक्त परमार्थ. भावना चांगली आहे. जसे त्या 4थ्या अध्यायामध्ये अनेक प्रकारचे यज्ञ आले की नाही. ज्ञानोबा म्हणतात ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशीळ. हे सगळे यज्ञ आहे बघा. एखाद्याने विधीने विषयाचं सेवन केलं इंद्रियांच्या अग्नीमध्ये, म्हणजे इंद्रियाला विषय जरी दिले पण विधीपूर्वक बरं, कानाला श्रवणाचा विषय दिला, नेत्राला दर्शनाचा विषय दिला, पण कसा विधीपूर्वक जर असेल तर तो विषय समर्पण करणंसुद्धा यज्ञच आहे. पण ते यज्ञपूर्वक झालं पाहिजे, भावना चांगली आहे. तसं ज्ञानोबा म्हणतात आता माझं बोलणंसुद्धा यज्ञच आहे की नाही. ग्रंथाच्या रूपाने हा वाघ यज्ञ आहे. आणि मग कसं बोलावं, साचा आणि मवाळ, मितोली आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. या बोलण्यामध्ये दोष नाही बघा. कोणता कोणता विरोधवाद बळू, प्राणीताप ढाळू, उपहास छळू, वर्मस्पर्शू, आटो वेगोविंदानू, आशा शंका प्रतारणू, हे सन्यशिले अवगुण जिया वाचा. यज्ञामध्ये आहुती चांगली द्यावी लागते की नाही. आम्हाला वाणीचा यज्ञ करायचा आहे, म्हणजे बोलायचं आहे. आणि त्या बोलण्यातून शब्दी शब्द यजिजे तो वाघयज्ञ म्हणिजे. ज्ञानेज्ञेय गमिजे तो ज्ञानयज्ञ. ज्या बोलण्यामध्ये ज्ञानयज्ञाची चर्चा होत असेल तो सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ बघा. म्हणून भगवान म्हणतात श्रेयान द्रव्यमयाद्यज्ञाच ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. ते द्रव्यादि याग किर होती परिज्ञान यज्ञाची सरी न पवती. जैसे तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी. सूर्याच्या जवळ ज्याप्रमाणे बाकीची तारकांची संपत्ती टिकत नाही, तसं ज्ञान यज्ञाच्या समोर बाकी कोणताही यज्ञ टिकाव धरू शकत नाही. म्हणून जर आपल्याला श्रवण चांगलं करायला मिळत असेल आणि बाकीचे सगळे जरी कामं आपल्या समोर आले तर शास्त्रकाराचं म्हणणं आहे बाकी सगळं बाजूला सारावं आणि श्रवणाला प्राधान्य द्यावं. हो का जपतपे श्रोत यांची फळा आली. इतकं ज्ञानयज्ञाला महत्त्व आहे. ज्ञानोबा म्हणतात तुम्ही देव विश्वात्मक आहात. आणि मग जेवढा मोठा देव असेल तेवढा पदार्थ मोठा द्यावा लागेल की नाही संतुष्ट होण्याकरता. पण मला माहिती आहे माझा देव मोठा आहे, पण मी माझ्या देवाला जे आवडतो ना तेच देतो आहे. निवृत्तीनाथ महाराज विश्वात्मक आहे आणि या विश्वात्मक देवाला श्रीमद भगवद्गीतेचं व्याख्यान आवडतं आहे, म्हणून ते व्याख्यानच मी करणार. हाच माझा यज्ञ आहे. माझा परमात्मा सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज बाकीचे पदार्थ पाहणार नाही. किंबहुना मज तुमची या कृपा काज ती लागी व्याज ग्रंथाचे केले.
समोरच्या व्यक्तीला जर प्रसन्न करायचं असेल ना, तर त्या व्यक्तीला जे आवडतं ना तसं आपण वागलं पाहिजे. काही माणसाला हे कळतच नाही. ते आपल्या इच्छा दुसऱ्या व्यक्तीवर लादतात बघा. त्याचं दडपण, तू हे ऐकलंच पाहिजे आमची आपण त्याला नाही ना कळत. त्याला ती अपेक्षा नाही, पण काहींच्या हे मनातच येत नाही. काही माणसं मग त्याकरता नाटकंही भरपूर करतात. पण ज्यामध्ये समोरच्या व्यक्तीचं समाधान असेल तसं वागलं पाहिजे ना. स्वामीच्या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा, येर ते गा पांडवा वाणिज्य करणे. गाईला जर हिरवा चारा आवडत असेल तर काय दिलं पाहिजे? हिरवगार गवत दिलं पाहिजे. नाही म्हणे मला पुरणपोळी आवडते, ते गाईला चालत नाही. एखाद्या वेळेस आपण देऊ शकतो, पण वारंवार ते चालणार नाही. कारण गाईची रचना अशी नाही आहे. गाईंच्या शरीराची रचना वेगळी आहे. ज्याला जे मानतं तेच त्याला दिलं पाहिजे. नाहीतर एखादा लहान मुलगा आहे, नाही म्हणे मला श्रीखंड खूप आवडतो आणि तू खाल्लाच पाहिजे. 5-6 महिन्याचा मुलगा आहे, जे सायाशी स्तन सेवी ते पक्वान्य केवी जेवी, म्हणून बाळका जैसे नेदावी धनुर्धरा. तसं ज्या व्यक्तीला जे आवडतं तेच दिलं पाहिजे. माझ्या विश्वात्मक देवाला गीतेचं व्याख्यान आवडतंय आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, येणे वाघ यज्ञे, हा आमचा वाणीचा यज्ञ आहे. या यज्ञाने आपण माझ्यावर संतुष्ट व्हावं, प्रसन्न व्हावं आणि प्रसन्नतेतूनच प्रसाद मिळत असतो. बरं, प्रसाद किंवा कृपा प्रसाद हा योग्यतेनं मिळत असतो. हा बळजबरी मागून घ्यायचा नसतो कधीच. समोरच्या व्यक्तीच्या मनात आलं पाहिजे की मला याच्यावर प्रसन्न व्हायचं आहे. नाही ठेवा ना बळच तुम्ही आमच्या डोक्यावर हात, असं नाही ना चालत. अहो हात जरी ठेवला तर पण करंट तर आला पाहिजे ना त्यांच्या हृदय, त्या आतमध्ये त्यांचा सगळा साठा ते मनात आलं पाहिजे ना. म्हणून तोषावे संतुष्टता, प्रसन्नतेतून आशीर्वाद मिळत असतो, तसा मिळत नाही. तोषोनी आपण संतुष्ट व्हावं आणि संतुष्ट झाल्यानंतर मज हे पसाय दान द्यावे, आपण मला या प्रसादाचं दान द्यावं. ज्ञानेश्वरीमध्ये काही प्रसादान आले बरं, बरेच प्रसाद आले बरं का ज्ञानेश्वरीमध्ये. मनोनी निज अवधान मज ओळगे पसाय दान, किंवा तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केले होय अपारा तोषा लागी, मनोनितीय पूजे रिजलेने आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. निज अवधान, तुमचं चांगलं लक्ष हेच माझ्याकरता पसाय दान आहे. पसाय म्हणजे प्रसाद. बरं, प्रसाद असतो प्रसन्नता, ज्यातून प्रसन्नता मिळते त्याला पसाय दान असं म्हणतात. ते यज्ञनारायण संतुष्ट झाला आणि तो पायस पात्र घेऊन आला, म्हणजे प्रसादाचं पात्र घेऊन आला. तुझे मिया गीताईने नावे, तुझे पसायामृत सेवावे. आई आले की नाही पसायदान. किंवा ज्ञानोबाऱ्याचं म्हणतात, आता तेनीची पसाई, 15व्या अध्यायामध्ये ओवी बघा. म्हणजे सगळीकडे प्रसादच आलेला आहे. ज्याच्यामध्ये प्रसन्नता असते त्याला म्हणतात प्रसाद. कधी मनुष्याला मनाचा प्रसाद मिळावा, म्हणजे त्याचं मन शुद्ध असावं. कधी त्याला बुद्धीचा प्रसाद मिळावा, कधी त्याला ईश्वराचा प्रसाद मिळावा, आणि सगळ्यात महत्त्वाचे संत प्रसाद मिळावा. बघा, मुकुड प्रसाद आला, मनः प्रसाद सौम्यत्वम, हा मनाचा प्रसाद 17व्या अध्यायामध्ये. आत्मबुद्धी प्रसाद जम, सात्विक सुखाचा विचार 18व्या अध्यायामध्ये. मत प्रसादात तरिष्यशी किंवा तत्प्रसादात असं म्हटलं आहे की नाही. आणि जेव्हा भक्तराज अर्जुनाने देवाच्या समोर सांगितलं, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात, तुमच्या प्रसादाने हे झालेलं आहे. किंवा व्यासप्रसादात श्रुतवान, म्हणजे त्वत्प्रसादात या शब्दाने ईश्वराचा पण प्रसाद आहे आणि गुरुरूपाने असणाऱ्या श्रीकृष्णाचाही प्रसाद आहे. किंवा व्यासप्रसादात, व्यासांच्या प्रसादाने, किंवा निळोबाऱ्या सांगतात संत प्रसाद लाधले तेची धाले ब्रह्मरसे. म्हणून या वागयज्ञाने आपण संतुष्ट व्हावं आणि संतुष्ट होऊन मला एका प्रसादाचं दान द्यावं. ज्ञानोबाने स्वतःला पुढं केलं आहे. मज द्यावे, मला द्या, पण मला द्यावं असं म्हणताना स्वतःकरता काहीच मागितलं नाही. हे सगळं मागितलं ते विश्वाकरता, आणि विश्वाला मिळालं की त्यामध्येच माझं समाधान आहे. म्हणून तर ज्ञानोबा माऊली आहेत. जगातल्या सगळ्या बालकाला जर मिळालं
तर त्यामध्ये आईचा आनंद आहे बघा. जर बालक तृप्त झाला, नाथ महाराजांनी असं म्हटले, एका व्यक्तीने व्रत केलं म्हणे भागवतामध्ये, आणि व्रताचं उद्यापन किंवा सांगता करण्यासाठी कोणाला बोलवावं लागतं? सवाशिन. सवाशिन शब्द नाही, सुवासिनी असा शब्द आहे मुळामध्ये. पण ते आपण काय काय शब्दाचे अर्थ केले काय माहिती. सुवासिनी स्त्रीला बोलावं लागतं की नाही. मग एक सौभाग्यवती स्त्री आपल्या लहान मुलाला घेऊन आली आणि तो यजमान म्हणतो, मावशी फक्त आमंत्रण तुम्हाला आहे बरं. ए बाळा, तुला कोणी बोलवलं आहे? तुला आमंत्रण नाही. आता तिला असं वाटलं चेष्टा करत असेल आपल्या बाळकाची, जाऊ दे काही म्हणणार नाही. पण तिने ते आपला मुलगा घेतला आणि जेवणाच्या पात्रावर जाऊन बसली. पदार्थ वाढले आणि तेवढ्यात तो आलाच बघा. त्याने मुलाला हाताला धरून उठवलं, बाजूला घेऊन गेला. आता ते वियोग सण होणार नाही. मुलगा पुन्हा माघारी आला, रडा लागला, हट्ट करू लागला. त्याने मुलाच्या कानामागं लावली आणि मुलगा रडू लागला. सांगितलं ना तुला आमंत्रण आहे. मावशी तुम्ही बिंदास जेवा. ते मावशी जेवल का? मुडद्या आग लागू तुझ्या जेवणाला. ते मावशी उठली, अहो पैठणी आहे नंतर, तुलाच ठेवा मुडद्यावर, असं म्हणते की नाही का. मुलगा संतुष्ट झाला तर त्यामध्ये आई संतुष्ट होत असते. तसं विश्वाला हे वरदान मिळालं तर ज्ञानोबारे समाधानी आहे. म्हणून तोषोनी मज द्यावे पसाय दाने, मला द्यावं असं ज्ञानोबारे स्वतः करता पुढं होऊन मागणी मागतात. आणि पहिलीच मागणी आली प्रसादानातली कोणाकरता? सज्जना करता नाही आली. अगोदर ज्ञानोबाला स्मरण झालं. एखाद्या आईला मुलं असतात बघा, 4-5 मुलं, आणि ते 4-5 मुलामध्ये एक खोडकर असतं. एकदम खोडकर, सगळ्या गावाला त्रस्त करतं बघा. आणि जे सगळ्या गावाला त्रस्त करतं ते आळंदीला पाठवले जातात बरं. महाराज आमचं काहीच काम असं नाही, गावात कोणाचं ऐकत नाही, बघा तुमच्या कामाला आलं तर, असं असतं की नाही. पण आईला काळजी असते बाकी सगळे मुलं सुधारतील, पण या मुलाचं भवितव्य काय होईल काय सांगता येणार नाही. म्हणून आईचं मन तुटत असतं क्षणाक्षणाला. आई त्याची चिंता करते. तसं ज्ञानोबाने विश्वातल्या एका व्यक्तीचं पहिलं आठवण ठेवली. कोण? जे नामकी मला असं प्रसाददान द्यावं की खळाचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भोता परस्परे पडो मैत्र जीवाचे. पहिली आठवण केली खळाची. खळ कोणाला म्हणतात? ज्याची दृष्टी वाईट आहे, ज्याचं आचरण कठीण आहे. त्या खळ शब्दाचा एक अर्थ होतो, ते खळ आहे ना शब्द, त्याला 2 अर्थ त्याचे. आपण त्याला ऊ शब्द लागला त्याचं नाव काय? उखळ. आणि त्या उखळामध्ये काय केलं जातं? कुटलं जातं की नाही. तसं जो जगातल्या लोकांना नुसतं कुटत राहतो, ज्याचा कुटीलपणा आहे ना त्याला म्हणतात खळ. कुटीलपणा आहे बघा, ज्याच्यात धान्य कुटलं जातं त्याला म्हणतात खळ. आणि हाही तसाच आहे. अधम पुरुष खळा सदा क्षुद्रदृष्टी, करी कष्टी सज्जना. जो सज्जनाला कायम कष्ट देतो त्याला म्हणतात खळ. एक महात्मा स्नानाला गेले, नाभी प्रदेश इतक्या पाण्यापर्यंत गेले, स्नान केलं. स्नानानंतर अर्घ्य दिलं. अर्घ्य देता देता त्यांच्या वंझळीतल्या पाण्यामध्ये विंचू वाहून आला. पाणी झिरपून गेलं आणि विंचवाने डंख मारला. महात्म्याला वेदना झाल्यानं हात सुटले बाजूला. पुन्हा पाण्यात पडला आणि तळमळ करू लागला. दया आली महात्म्याला, उचलला. पुन्हा पाणी संपलं, त्याने डंख मारला. 3-4 वेळा झालं असं. बाकीच्या लोकांनी, महाराज तुम्ही त्याला सारखं वाचवता पण त्याला कुठं किंमत आहे, द्या सोडून, मरू द्या त्याला. का? तो दंश करण्याचं सोडत नाही. महात्मा म्हणले, विंचू जर आपला दंश करण्याचा स्वभाव सोडत नसेल तर त्याला वाचविण्याचा माझा साधू स्वभाव मी कसा सोडू? तो दंश करणार हे माहिती, पण आपण आपला स्वभाव सोडायचा नाही. म्हणून ज्ञानोबा भगवंताकडे जर खळा आला असताना, भक्ता अभय कर खळा कष्ट. देवाच्या अवतारामध्ये भक्ताला अभय आहे पण खळाचा निकाल आहे. पण संताकडे तसं नाही. ज्ञानोबा खळाचा नाश नाही करत. खळाची व्यंकटी म्हणजे वक्र स्वभाव किंवा त्याच्या मनातला कुटीलपणा, त्याच्या मनातली गाठ जावी. खळाचा नाश नाही करायचा, खळ व्यक्तीच्या स्वभावाचा नाश करायचा. समजा कपडे मलिन असेल तर कपडे जाळायचे नाही, कपडे धुवून चांगले काढायचे. मग त्याचा मळ गेला तर कपडे स्वच्छच आहे. म्हणून परमात्म्याकडे जर खळ गेला आणि संताकडे खळ गेला तर परमात्मा त्याला चांगला हाताखालून काढतात.
आणि संत त्याला स्वच्छ करतात, एवढा फरक आहे. मग खळाची व्यंकटी सांडो, दुष्ट पुरुषाचा स्वभाव नष्ट व्हावा. बरं, त्याचा स्वभाव नष्ट करा. स्वभावो दुरती क्रमः. मग खळाचं लक्षण काय आहे? खळाकडे विद्या असते. खळाकडे अनेक प्रकारचं ज्ञान असतं, धन असतं, पण वापर चांगला नसतो. विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशां परपीडनाय खलस्य साधोर विपरीतमेतत् ज्ञानाय दानाय च रक्षणाय. खलाकडे विद्या असते, पण कशा करता? विवाद घालण्यासाठी. धन असतं, पण कशा करता? उन्मत्तपणा दाखविण्यासाठी. नंतर ज्ञान असतं ना, विद्या विवादाय धनम मदाय, शक्ती असते दुसऱ्याला त्रास देण्यासाठी. आणि साधूचं लक्षण मात्र वेगळं आहे. बरं, त्याच्याकडची विद्या ज्ञानासाठी, धन दानासाठी आणि शक्ती इतरांचं रक्षण करण्यासाठी. ज्ञानोबा म्हणतात, खळाचा जर स्वभाव बदलला तर तोच खळ व्यक्ती साधू पुरुषाप्रमाणे आपली विद्या ज्ञानासाठी, धन दानासाठी आणि शक्ती इतरांचं रक्षण करण्यासाठी वापरेल की नाही. म्हणून या जगातले जे काही दुष्ट लोक आहेत, त्या दुष्ट लोकांचा पहिल्यांदा स्वभाव नष्ट व्हावा. जे खळांची व्यंकटी सांडो, व्यंकटी म्हणजे वक्र स्वभाव, कुटिलपणा, जे ज्याप्रमाणे उखळ धान्याला कुटत राहतं ना, तसा सारखा निंदा करत राहतो, त्रास दे. मने वाचे काय भलतया दुःख देत जाये, स्वार्थ साधी तान पाहे पराचे हित. ज्याप्रमाणे माशी घासाबरोबर गेली की जेवण करण्याला वांती करून शिनविते, तसा हा स्वतःचा नाश झाला तरी चालेल. स्वार्थ साधिता न पाहे पराचित, कायिक वाचिक मनाने दुसऱ्याला फक्त त्रास देणं हा ज्याचा स्वभाव आहे त्याला म्हणतात खळ. आणि त्याचा स्वभाव नष्ट व्हावा म्हणजे तो सज्जन व्हावा. स्वभाव नष्ट झाला, मनुष्याची वृत्ती बदलणे ना, तो कृती बदलत असते. बरं, हल्लीच्या काळामध्ये ना सगळे सामाजिक संस्था, शाळा हे काय करतात? कृती बदलण्याचा प्रयत्न करतात. पण कृती बदलावी असं वृत्तीत बदल करणारं शिक्षण देत नाही. आणि वृत्तीत बदल व्हावा तर संत विचाराशिवाय पर्याय नाही. म्हणून खळाची व्यंकटी सांडो, त्याची वृत्ती बदलली पाहिजे. मग तया सत्कर्मी रती वाढो. रती म्हणजे प्रेम, त्याचं चांगलं कर्म करण्यामध्ये प्रेम वाढावं. स्वभाव बदलला की प्रेम वाढत असतं. बरं, फक्त स्वभाव बदलला पाहिजे. ते नारद महर्षी वाल्या कोळी अगोदर त्यांना भेटले, रत्नाकरी त्यांचं नाव आहे अगोदरचं. भेटले ते लूटमार करायचे. स्वभाव कसा? फक्त लूटमार करायचा. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, ते परीक्षण करायचे. जानवं गळ्यात असेल, तुळशीची माळ असेल आणि असा व्यक्ती आपल्या हातून जर मारला गेला तर मग काहीतरी नोंद ठेवावी. याकरता एक खडा घ्यायचा, मोहरीसारखा रांजणा टाकायचा. एका रांजणामध्ये 7-7 रेडे फिरायचे. एवढा मोठा रांजण, एवढं भयंकर पाप केलेलं. स्वभाव वेगळा आहे की नाही. पण नारद महर्षी भेटले आणि स्वभावात काय बदल झाला? तया सत्कर्मी रती वाढो. ते राम राम असं नाव येत नव्हतं. नारद महर्षी म्हणले, आयुष्यभर मारा 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 असं म्हटलं आहे, पण जाऊ दे, बीज कसंही पडलं तर अंकुर सरळच येत असतो. तसं उलटा मंत्र जरी म्हणे ना, पण 4दा मारा मारा म्हटलं की पहिला मा आणि शेवटचा रा काढून टाकला की 3दा रामा रामा तरी होईल. म्हणून उलटा मंत्र म्हण, पण मन तया सत्कर्मी रती वाढून परिणाम अंगाभोवती वारुळ तयार झालं. आणि प्रभू रामचंद्र अवताराला येण्याच्या अगोदरच त्यांचा अवतार झाला. किंवा ज्ञानोबाऱ्यांच्या जीवनामध्ये विसोबाचा टी, आळंदीमध्ये राहणारे, द्वेष करायची ज्ञानोबाऱ्यांचा. एकदा मांडे खाण्याची इच्छा झाली निवृत्तीनाथांना. त्याला रांधणं लागतं बघा, डेऱ्याच्या आकाराचं पण बुडाच्या आकाराचं, मग ते खापर असावं लागतं. त्यावर मांडा चांगल्या प्रकारे तरारून भासतो. आणि मुक्ताई गेले आणण्याकरता कुंभारवाड्यामध्ये. काय गं कार्टे, कुठं चाललीस? म्हणे काय नाही, दादाला आज मांडे खाण्याची इच्छा झाली. संत आहात ना तुम्ही, तुम्हालाही गोड पदार्थ खावेसे वाटतात? खबरदार म्हणे. कुंभारवाड्यात गेले, ते रांधणं काही मिळू दिलं नाही आणि जे होतं तेही फोडून टाकलं. आणि मग बघू आता हे कसे काय मांडे खातात म्हणून. मुक्ताई रडत आल्या.
ज्ञानोबांच्या जवळ गेल्याने सांगितलं, दादा कधी नवत आज निवृत्ती दादांनी मांडे खाण्याची इच्छा प्रगट केली. मी गेली होती पण रांधणं काही मिळालं नाही. त्याशिवाय मांडा तर काही तरावरून भाजत नाही, पक्व होत नाही. ज्ञानोबाने सांगितलं, तू फक्त मांडेची तयारी कर, आपण रांधणं नाही ना ते मी बघतो म्हणे. सगळे ते पदार्थ एकत्र केले, सामुग्री सिद्ध केली आणि ज्ञानोबाने योग बळाने आपला अंगातला अग्नी प्रज्वलित केला. लाल सुवर्ण तापावं अशी पाठ रक्तवर्णाची झाली. ज्ञानोबांच्या मुखातून ज्वाळा, नेत्र लाल बुंद झाले आणि मांडा टाकला की टाकल्याबरोबर मांडा असा फुगूनच बाहेर यायचा. आणि ते त्याने पाहिलं खिडकीतून. त्याने बापरे बाप, एवढं सामर्थ्य यांचं आहे ना, आपण विनाकारण यांना त्रास दिला, आपण खळपणा केला आहे, पण आता का व्हायना आपला उद्धार झाला पाहिजे म्हणून हे आपल्याला प्रसाद तर देणार नाही, मग यांच्या पात्रातला उष्टा का व्हायना पदार्थ आपण खाल्ला पाहिजे. म्हणून तो खिडकीतून आला, सगळे जेवायला बसले आणि उष्टा पदार्थ खाण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबा त्याला म्हणतात, अरे असा भूत प्रेत पिशाच्यावाने काय वागतो, कारण उष्टे पदार्थ खाण्याचा अगत्यकार खेचराला असतो, म्हणून खेचराप्रमाणे काय वागतो, मागे सर असं म्हटल्याबरोबर तयाचे बी 60 शब्द. त्याला मागे सर असं म्हटल्याबरोबर तो स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह यांच्याही मागं गेला. परमात्मा स्वरूपाचा बोध याला म्हणतात महावाक्य. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. सत्कर्म, चांगलं कर्म करण्यामध्ये त्याचं प्रेम वाढावं आणि सगळ्या प्राणीमात्रा करता. आता चांगलं कर्म कोणतं आहे बरं? सत्कर्म. तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. प्रभूचं नामस्मरण हे सत्कर्म आहे. ज्ञानसाधना सत्कर्म आहे. निष्काम कर्म करणं हे सत्कर्म आहे. किंवा सत शब्द हा परमात्मवाचक आहे आणि परमात्म्याच्या प्रित्यर्थ ईश्वर अर्पण बुद्धीनं केलेलं कोणतंही कर्म घ्या ते सत्कर्मच आहे. यत करोषी यदश्नाशी यज्जुहोषी ददासी यत तपस्यसी कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम. ते सगळं कर्म मला अर्पण करण्यासाठी कर. याचा अर्थ ते कर्म सत्कर्म कोणतं आहे? सत शब्द आहे परमात्मवाचक. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म किंवा सच्चिदानंद ब्रह्म. आणि अशा परमात्मा प्रित्यर्थ केलेलं सगळं कर्म, त्या कर्माला म्हणतात सत्कर्म. या सत्कर्मामध्ये त्यांचं प्रेम वाढावं. बघा बरं, अगोदर वृत्तीत बदल आहे आणि मग कर्मात बदल आहे. म्हणजे वृत्तीत बदल झाला तरच कृतीत बदल होत असतो. म्हणून चारित्र्य जर बदलायचं असेल ना तर पहिल्यांदा वृत्ती बदलली पाहिजे. वृत्ती करता आहार बदलला पाहिजे, मग विचार चांगले होतात. म्हणून सुधारणा करायची असेल तर मुळापासून केली पाहिजे. वरवर रंगरंगोटी काही उपयोगाची नाही बरं. वरवर कृतीमध्ये नाही, वृत्तीत बदल झाला पाहिजे. जे खळाचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती. रती म्हणजे प्रेम. त्यांचं प्रेम वाढत जावं. वाढो म्हटलंय बरं. फक्त प्रेम निर्माण हो असं नाही, तया सत्कर्मी रती हो असं नाही. सत्कर्मातलं प्रेम वाढत वाढत जावं. आज जर तो 10 माळांचा जप करत असेल तर उद्या त्याने 21 माळांचा जप केला पाहिजे. वाढो, त्याला म्हणतात वाढो, घटो नाही. सत्कर्मी रती वाढो. चांगलं त्याच्या चांगल्या कर्मामध्ये प्रेम वाढत वाढत जावं. आणि सगळ्या प्राणीमात्रांचं भूता परस्परे जीवाचे मैत्र पडो. सगळ्या प्राणीमात्रांचा, इथं फक्त मनुष्य शब्द नाही वापरला ज्ञानोबाने. भूता जे जे निर्माण होतात त्यांना भूत असं म्हणतात. मग मनुष्यसुद्धा निर्माणच होतो आहे ना. किंवा 84 लक्ष असणारे सगळे देह हे सगळे भूतमात्रच आहे. आणि या सगळ्यांचा परस्परामध्ये मैत्री पडावी. पण कशी? जीवाचे मैत्र पडो. काय शब्द आहे बघा ज्ञानोबांचा. सगळ्या प्राणीमात्रांचं परस्परामध्ये अंतःकरणपूर्वक मैत्री तयार व्हावी. आणि ज्याला प्रसन्न कायम राहायचं असेल त्याच्या जीवनामध्ये मैत्री असावी बरं. म्हणून त्याला प्रतिपक्ष भावना असं म्हणतात. प्रेम, मैत्री, करुणा आणि उपेक्षा. दुष्ट माणसांची उपेक्षा करावी. दिनदुःखिताविषयी दया असावी.
आपल्या समान अधिकाराचे असेल तर मैत्री असावी, आणि आपल्यापेक्षा जास्त कोणी आनंदी असेल तर त्याच्याविषयी आपल्या मनात प्रेम असावं. त्या ध्रुव बाळांना उपदेश करताना भागवतामध्ये नारद महर्षीने असं म्हटलं आहे की आपण काय करावं, गुणाधिकान मुदम लिप्सेत अनुक्रोशम गुणाधमात मैत्रीम समानादन विच्छेन न तापैरभिभूयते. तिथं विचार असा आलेला आहे. कदाचित श्लोकातले काही पदं माझ्याकडून मागं पुढं होतील, श्लोक काही मी बघून आलो नाही नेमका. काय करावं, आपल्यापेक्षा एखाद्याचे गुण अधिक असेल तर आपल्याला त्याचा आनंद व्हावा. आपल्यापेक्षा एखाद्याचे गुण कमी असेल तर त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये कृपा निर्माण व्हावी. कृपा अनुक्रोशम गुणाधमात, आपल्यापेक्षा गुण कमी आहे आणि आपल्या समान एखादा व्यक्ती असेल तर त्याच्याबरोबर आपली मैत्री व्हावी. मग मनुष्याला कधी आयुष्यामध्ये ताप किंवा दुःख होत नाही. म्हणजे आपल्यापेक्षा अधिक असेल तर आनंद, कमी असेल तर दया, आणि बरोबरीचं असेल तर मैत्री करावी. आपण तसं नाही करत. बरोबरीचं असेल तर स्पर्धा करतो, आपल्यापेक्षा कमी असेल तर चेष्टा करतो, आणि अधिक असेल तर निंदा करतो. म्हणून तर दुःख जात नाही ना. म्हणून मैत्री असावी. म्हणून त्या ज्ञानोबाला म्हणतात ना, त्या मैत्रीचा भाव सांगत असताना एकपणे जया मैत्री तैसी आघवी यांची भूतमात्री. एकपणे जया मैत्री 12व्या अध्यायामध्ये अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमी. सर्वांच्या विषयी त्याची मित्रता असते. म्हणून आघवी यांची भूतमात्री, तिथं पण हा शब्द आला. इथं फक्त भूता परस्परे पडो, आणि तिथं आघवी यांची भूतमात्री एकपणे जया मैत्री. मैत्री कशी असावी, सुदामदेवाची भगवान श्रीकृष्णाची. मैत्रीमध्ये श्रीमंती पाहिली जात नाही, मैत्रीमध्ये काही पाहिलं जात नाही. मैत्रीत फक्त एकच पाहिलं, स्वभाव, बाकी काही नाही. कधी कधी तर वयही पाहिलं जात नाही. बघा, परमात्मा राजे द्वारकेचा राणा आणि सुदामदेव म्हणजे एक लक्ष्मी नारायण आहे तर दुसरे दरिद्री नारायण आहे. पण नारायणच आहे बरं का, दोघंही नारायण आहे. पण परमात्मा जेव्हा भेटण्याकरता आले तर आल्यानंतर सुदामदेवाच्या फक्त कमरे खाली गुडघ्यापर्यंत कपडे, सी सपगान जगातन पे, हिंदीमध्ये वर्णन आलं आहे बघा त्याचं. मस्तकावर पगडी नाही आहे, न जगातन पे. परमात्मा तसाच आला. माझ्या सुदामदेवाच्या पावला अनवाणी पायाने आला तर परमात्मा भेटण्याकरता अनवाणीच पायाने. त्याच्या मस्तकावर पगडी नाही तर भगवंताने मुकुट परिधान केला नाही. जर तो अनवाणी पायाने येत असेल तर मीही अनवाणीच पायाने गेलं पाहिजे. त्याला म्हणतात मैत्री. आणि भगवंताने आपल्या सिंहासनावर विराजमान करून बाहेरच्या जलाने नाही, नेत्रातून पाझरणाऱ्या अश्रूने सुदामदेवांचे चरण प्रक्षालन केले. याला म्हणतात मैत्री. ती वरवर नाही या, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. आपलं मानवामध्ये प्रेम असावं, पशु पक्षामध्ये सुद्धा प्रेम असावं. ते शब्द वापरतात ना, सर्पमित्र. सर्प हा त्यांचा काय आहे, मित्र आहे. म्हणजे सगळ्या जीवावर आपली मैत्री असावी. जर आपल्या सगळ्या प्राणी मात्रावर पक्षावर प्रेम असेल तर हिंसा होणार नाही. आणि मानवामध्ये प्रेम निर्माण झालं अंतःपूर्वक तर द्वेष होणार नाही. बाकीच्या मानवाचं सोडून द्या, आपण वारकरी संप्रदायातले मंडळी आहोत. आपलं परस्पराविषयी जरी भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे तरी फार मोठा आपण पल्ला गाठला असा त्याचा अर्थ होईल. परस्पराविषयी एक वारकरी म्हणून, एक आपण संप्रदायाचे पाईक म्हणून किंवा गुरुबंधू सौजन्य सुजन म्हणून तरी आपलं परस्परावर प्रेम असावं. गुरुसेवका सहोदर प्रेमे भजे, याला म्हणतात मैत्री. वा कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. अशी मैत्री आपल्या जीवनात प्राप्त व्हावी. जे खळाची व्यंकटी सांडो, खळाची वृत्ती बदलावी, तया सत्कर्मी रती वाढो, त्याचं कृतीमध्ये रूपांतर व्हावं आणि सगळ्या प्राणीमात्रांचं परस्परामध्ये अंतःकरणपूर्वक मित्रभाव प्रगट व्हावा. अशी ज्ञानोबाने एक वरदान पसादानाची मागणी केली एका ओळीमध्ये. आणखीन काही विचार आहे तो आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.